एखाद्या व्यस्त कॉफी शॉपमधल्या बरिस्ताची कल्पना करा. एकामागोमाग एक ऑर्डर्स येत आहेत, एस्प्रेसो, लॅटे, कॅपुचिनो. तो बरिस्ता काय करतो? कोणती ऑर्डर आधी घेतो? जी पहिली आली ती, की जी पटकन बनेल ती, किंवा मग एखादी VIP ऑर्डर? आपला कम्प्युटर पण अगदी त्याच बरिस्तासारखा आहे. फक्त तो कॉफी नाही तर हजारो डिजिटल कामांची जुळवाजुळव करत असतो. प्रत्येक क्लिक, प्रत्येक कीबोर्डचं बटन, प्रत्येक डाउनलोड. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की कम्प्युटर हे सगळं करतो कसा? म्हणजे एकाच वेळी गाणी ऐकणं, इंटरनेट वापरणं आणि फाईल डाउनलोड करणं हे सगळं एकाच वेळी कसं शक्य होतं? विशेषतः जेव्हा त्याचा प्रोसेसर, त्याचा मेंदू खरं तर एका क्षणाला एकच काम करू शकतो. चला, आज आपण कम्प्युटरच्या याच जादूमागचे रहस्य उलगडूया. बरं, तर आपला हा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत CPUच्या टू डू लिस्टपासून. मग बघूया शेड्युलिंगचे वेगवेगळे प्रकार, सोप्यापासून ते एकदम स्मार्टपर्यंत. त्यानंतर आपण मेमरी मॅनेजमेंटच्या एका महत्त्वाच्या भागाकडे वळू आणि शेवटी बघूया की या सगळ्या शर्यतीत विजेता कोण ठरतंय. कॉम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे एका अत्यंत हुशार मॅनेजरसारखी असते आणि तिचं एक महत्त्वाचं काम म्हणजे CPU शेड्युलिंग. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे असे नियम आहेत जे ठरवतात की कम्प्युटरचा मेंदू म्हणजे प्रोसेसर पुढच्या क्षणी कोणत्या कामावर आपलं लक्ष देणार आहे. ह्यातला सगळ्यात सोपा आणि सरळ नियम म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह, म्हणजे FCFS. जो आधी आला त्याला पहिली संधी. अगदी सरळ हिशोब, काहीच भेदभाव नाही. पण जे सोपं असतं ते नेहमीच सर्वोत्तम असतं का? चला बघूया. आता या चार्टकडे बघा. याला गॅन्ट चार्ट म्हणतात. हा आपल्याला वेळेचा हिशोब दाखवतो. इथे बघा, P1 प्रक्रिया 0 वेळेवर सुरू होते आणि तब्बल 24 मिलीसेकंद चालते. ती संपल्यावर P2 सुरू होते, मग P3 आणि शेवटी P4. प्रत्येकजण आपल्या पुढच्याचा नंबर लागण्याची वाट बघतंय, एकदम शिस्तीत. या शिस्तीचा परिणाम काय? तर सरासरी प्रतीक्षा वेळ म्हणजे ॲव्हरेज वेटिंग टाईम आहे 20.25 मिलीसेकंड. ही पद्धत न्याय देणारी असली तरी फारशी कार्यक्षम नाही. जरा विचार करा, जर P1 हे खूप मोठं काम असेल आणि P2 अगदी छोटंसं, तरीही P2 ला P1 पूर्ण होईपर्यंत थांबावंच लागेल. हे अगदी तसंच आहे जसं किराणा दुकानात एक चॉकलेट घेण्यासाठी ट्रॉली भरून सामान घेतलेल्या माणसाच्या मागे उभं राहणं. मग यावर काही चांगला उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. आता आपण एका हुशार पद्धतीकडे वळूया. ही पद्धत कामाच्या लांबीनुसार त्याला प्राधान्य देते. या पद्धतीचं नाव आहे शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट, म्हणजेच SJF. इथे ऑपरेटिंग सिस्टम रांगेत बघते आणि जे काम सगळ्यात लहान आहे त्याला उचलते आणि आधी पूर्ण करते. पण यात नॉन प्रिएम्प्टिव्ह हा शब्द महत्त्वाचा आहे. याचा अर्थ एकदा का काम सुरू झालं की ते पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही. आता या नवीन चार्टमध्ये बघा काय झालंय ते. P1 आधी येऊन सुद्धा सिस्टमने पाहिलं की P3 हे काम सगळ्यात लहान आहे, म्हणून त्याला आधी संधी मिळाली. यामुळे संपूर्ण कामाचा क्रमच बदलला आणि छोट्या कामांना जास्त वेळ तटकळत बसावं लागलं नाही. आणि याचा परिणाम तो तर आश्चर्यकारक आहे. FCFSमध्ये जो वेटिंग टाईम 20.25 मिलीसेकंड होता, तो SJFमुळे फक्त 3 मिलीसेकंड झालाय. केवढी मोठी सुधारणा आहे ही. फक्त एक छोटासा नियम बदलला आणि किती मोठा फरक पडला, नाही का? पण आपण ह्यापेक्षाही चांगलं काही करू शकतो का? काय होईल जर ऑपरेटिंग सिस्टीम चालू असलेलं काम थांबवून त्यापेक्षाही महत्त्वाच्या किंवा लहान कामाला संधी देऊ शकली तर? इथेच प्रिएम्प्शन ही एक क्रांतिकारी संकल्पना समोर येते. प्रिएम्प्शन म्हणजे थोडक्यात व्यत्यय आणण्याची शक्ती. म्हणजे जर एखादं मोठं काम सुरू असेल आणि अचानक एखादं छोटं पण महत्त्वाचं काम आलं, तर ऑपरेटिंग सिस्टम त्या मोठ्या कामाला म्हणते, तू जरा थांब, आणि त्या छोट्या कामाला आधी पूर्ण करते. यामुळे सिस्टम खूपच फास्ट रिस्पॉन्स देऊ लागते. इथे तर हे अगदी स्पष्ट दिसतंय. डावीकडे आहे SJF, जिथे काम सुरू झाल्यावर पूर्ण होऊनच थांबतं, आणि उजवीकडे आहे SRTF, म्हणजे शॉर्टेस्ट रिमेनिंग टाईम फर्स्ट. इथे बघा, P1 सुरू झालं पण लगेचच P2 आलं, जे P1च्या उरलेल्या कामापेक्षा लहान आहे. मग काय, सिस्टमने लगेच P1ला थांबवलं आणि P2 सुरू केलं. हाच आहे प्रिएम्प्शनचा खरा खेळ. आणि या व्यत्ययाच्या शक्तीमुळे आपला ॲव्हरेज वेटिंग टाईम आणखी कमी होऊन फक्त 2.75 मिलीसेकंड झाला. जेव्हा कॉम्प्युटरच्या स्पीडचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक मिलीसेकंड महत्त्वाचा असतो. त्यामुळे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. चला,
आतापर्यंत आपण प्रोसेसरच्या वेळेचं व्यवस्थापन बघितलं. पण कम्प्युटरमध्ये अजून एक गोष्ट आहे जी खूप मर्यादित आणि मौल्यवान असते, आणि ती म्हणजे मेमरी किंवा रॅम. जेव्हा आपण एकाच वेळी खूप सारे प्रोग्राम्स चालवतो तेव्हा ही मेमरी कमी पडू शकते. मग काय होतं? जेव्हा प्रोग्रामला लागणारा डेटा रॅममध्ये सापडत नाही तेव्हा एक पेज फॉल्ट होतो. हा एक प्रकारचा अलार्म आहे जो ऑपरेटिंग सिस्टीमला सांगतो की अरे इथे डेटा नाहीये. मग ऑपरेटिंग सिस्टीमला सगळं काम थांबवून हार्ड डिस्कमधून तो डेटा शोधावा लागतो. हे खूप वेळखाऊ काम आहे, त्यामुळे आपला उद्देश हाच असतो की हे पेज फॉल्ट कमीत कमी व्हावेत. मग समजा मेमरी पूर्ण भरलीये आणि नवीन डेटा ठेवायला जागाच नाही. अशा वेळी ऑपरेटिंग सिस्टमला एक कठीण निर्णय घ्यावा लागतो. जुन्या कोणत्या डेटाला बाहेर काढायचं? आणि हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण 3 मुख्य पद्धती बघणार आहोत. पहिली फायफो, म्हणजे जो आधी आला तो आधीच जाईल, अगदी सरळ. दुसरी LRU, म्हणजे जो खूप वेळपासून वापरला गेला नाही त्याला काढायचं, थोडी हुशारी. आणि तिसरी ऑप्टिमल, जी एक आदर्श पद्धत आहे पण प्रत्यक्षात वापरता येत नाही. हा चार्ट बघा, सगळं स्पष्ट होतंय. फायफो या सोप्या पद्धतीत 15 पेज फॉल्ट्स झाले. पण LRUने थोडी हुशारी वापरली आणि जो डेटा खूप वेळ वापरला नाही त्याला बाहेर काढलं. त्यामुळे पेज फॉल्ट्स फक्त 12 झाले. म्हणजे LRU जास्त कार्यक्षम आहे हे नक्की. आणि आता ऑप्टिमल अल्गोरिदमचा निकाल फक्त 9 पेज फॉल्ट्स. ही तर सर्वोत्तम कामगिरी आहे. पण यात एक मोठी अडचण आहे. हा अल्गोरिदम वापरण्यासाठी भविष्य माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे पुढे कोणतं पेज वापरलं जाणार नाही हे आधीच माहिती पाहिजे, जे प्रत्यक्षात अशक्य आहे. म्हणून ही एक थिअरीमधली बेस्ट केस आहे ज्याच्या जवळ जाण्याचा बाकीचे अल्गोरिदम प्रयत्न करतात. चला तर मग आता आपण पाहिलेल्या सगळ्या CPU शेड्यूलिंग पद्धतींच्या निकालांची एकदा एकत्र तुलना करूया आणि बघूया की यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय. ही स्लाईड सगळं काही सांगून जाते. FCFSचा प्रतीक्षा वेळ खूपच जास्त आहे. तर प्रिएम्प्टिव्ह अल्गोरिदम, म्हणजे जे काम थांबवू शकतात, जसे की प्रायोरिटी आणि SRTF, त्यांची कामगिरी खूपच चांगली आहे. पण लक्षात घ्या, यात कोणी एक सर्वोत्तम नाही. प्रत्येक अल्गोरिदम वेगवेगळ्या परिस्थितीसाठी बनवला गेला आहे. आणि हाच या सगळ्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कॉम्प्युटरच्या जगात वन साईज फिट्स ऑल असं काही नसतं. सर्वोत्तम अल्गोरिदम कोणता हे आपल्या ध्येयावर अवलंबून असतं. आपल्याला स्पीड हवा आहे की प्रत्येकाला समान संधी द्यायची आहे, की सिस्टम अडकू नये याची काळजी घ्यायची आहे. ही निवडच ठरवते की आपला अनुभव कसा असेल. तर जाता जाता एक विचार करा. जर ऑपरेटिंग सिस्टम डिझाईन करण्याची संधी मिळाली तर निवड काय असेल? सर्वांसाठी समानता की सर्वात महत्त्वाच्या कामासाठी सर्वोच्च वेग? कारण या एका निवडीवरच कॉम्प्युटरचा संपूर्ण अनुभव अवलंबून असतो.